कारण एक्सेल गावाचे देखील पाठीराखे मॅचचा आनंद घेतात. काही या ठिकाणी उपस्थित आहेत, काही लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. डवलेपाडा संघाचे काही पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत, काही आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मनसे रायगड चषक 2026 आजच्या रात्रीमधील अंतिम सामना. कदाचित कोणीच अपेक्षा केली नव्हती की 4 वाजतील अंतिम सामना सुरू व्हायला, परंतु ते होतं. ठीक आहे, मॅचला सुरुवात. ओ लॉफ केलाय, बोराडेचं आक्रमण पहिला 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 चाललाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमा पार. पहिला धमाका, सिक्सर. टोकणाऱ्या बॅट्समन आहेत. ज्याप्रमाणे एक्सेलची बॅटिंग सुरू झाली, 50 टोकणारा कौशल बोराडेने सुरुवात केली. म्हणजे दोन्हीपैकी एका 50 टोकणाऱ्याचा प्रवास इथे संपणार आहे. प्रियश, काय बोलशील? एखाद्याचा संपणार तर एखाद्याचं अस्तित्व टिकून राहणार. बघूयात, कौशल बोराडेने पहिला ठोकला. ओ एज एज, ओ गुड कॅच. हर्षद केवने डाऊन द बॉल, शॉर्ट थर्ड मॅन इन ऍक्शन. बॉडीला स्ट्रेच करत स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये ज्याप्रमाणे चेंडू डिलिव्हर केला, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये हर्षद खेवनेनं ही कॅच केली कंप्लीट. मोठा धक्का बसत असताना मॅचची गोल्डन विकेट. अर्धशतकवीर अजय डायरेसर मैदानाच्या बाहेर. कौशल बोराडे विकेट आलेले कौशल बोराडेचे. एक सिक्सर त्याने बरोबर मारला होता, पण त्यानंतर विकेट आले. आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बंटी मैदानाच्या आत आलाय. ज्या हनुमान ढवळेपाडा, ज्या हनुमान एक्सळ ही शेवटची लढत. जो जिंकणार तो मात्र टॉप 4 मध्ये पोहोचणार. मनसे रायगड चषक 2026 मध्ये जितेंद्रभाई पाटील भाईंची ही स्पर्धा. एक विकेट इथून आलेला आता नवीन बॅटर बंटी इम्पॅक्ट टाकेल का क्वालिफाय मॅचच्या फर्स्ट इनिंग मध्ये? गणेश चमकला. ऑन साइडला चेंडू टर्न करतात. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक रन लॉंग ऑन आणि काउफेसला खेळाडू आउटफील्ड मध्ये ठेवण्यात आलेला. 1च्या मदतीने 7. बघत संगम बोराडे यांच्यावरती आता जबाबदारी वाढलेली आहे. सेकंड मॅच मध्ये संगम बोराडेने जरूर प्रभावित केलं. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग चेंज करणं, जी सिस्टमॅटिक त्यांची प्लॅनिंग आहे, त्यांचा अनुभव आहे, त्याने तो मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला. धावा 7. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं मिड ऑन आतमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला. दूर ठेवला शरीरापासून, सरळ रेषेमध्ये निघून चाललाय चेंडू. डॉट बॉल. कमबॅक केलेले गणेशनं चांगला एक षटकार पहिल्या बॉलवरती आल्याच्या नंतर. 4 बॉलमध्ये फक्त 7 दिलेले अजय सर. 4 बॉलमध्ये 7 आलेत. आणि आता संगम खरं तर जो या टप्प्याची पाहणी करतो ना, त्याला विपक्षी टीमच्या टप्प्यात कार्यक्रम करायचा तर स्ट्रोक मारावेच लागतील. प्रचंड मेहनत केला रात्रभर आणि आता ही मॅच ट्रॉफी जिंकून देणार आहे. हाफ ट्रॅकर, एक्स्ट्रा बाउन्सर. जी अपेक्षा केली होती त्याहून वेगाने आला, त्याहून जास्त बाउन्स झाला. शोल्डरच्या साह्याने रिलीज केलेला हा चेंडू. एक सिंगल मिळते. 1च्या मदतीनं 8 बनलेल्या आहेत. प्रेशर बनवलेलं आहे. गणेशचं कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार. 4 ओव्हरची मॅच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जी सुरुवात मिळून दिलेली जे हनुमान ढवलेपाडा टीमला. कौशल बोराडे बाद झाल्याच्या नंतर शेवटचा अंतिम चेंडू आता इथून फेस करत असताना फलंदाज बंटी. लास्ट बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. गणेश बंटीने मागच्या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली होती. समोर ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन. ओ क्लोज कॉल. फलंदाज बाद. काम तमाम बंटीचं. डायरेक्ट हिट लगावलेली आहे. फलंदाज इथून बाद. रिप्ले क्लोज कॉल. डायरेक्ट हिट. किरण होत्या त्या ठिकाणी आणि काम तमाम केलेलं आहे फलंदाज बंटीचं. झालाय बंटी बाद. नवीन फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा डाव इथून टपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस
धावा बनलेल्या 2 बाद 8 धावा. चांगली सुरुवात ढवलेपाडा टीमची झालेली अजय सर. जे अनुमान एक्सेललाही विसरून चालणार नाही, कारण संगम अजून मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर देखील मैदानावरती इन होतोय करण. त्यामुळे दुसरीकडे फिल्डिंग मध्ये ढवळेपाड्याचा किरण ज्याने डायरेक्ट हिट केली, तर आता फलंदाज करणला मैदानावरती आणल्यानंतर आता संगमची जबाबदारी वाढलेली आहे. इथून मात्र त्याला आपल्या संघासाठी रन्स करावे लागतील. 4 ओव्हरची मॅच, पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यात. संगम चर्चा करतोय करण समोर, आणि आता सचिन केवणे बॉलिंग ट्रॅकवर आलेलं. चला फिल्डिंग लावून घ्या. सातत्याने आमच्या सूचना तुमच्यासाठी राहिलेल्या आहेत, कारण आता आकडा 3:58 झालेले आहेत. अजून किमान 30 ते 35 मिनिटं नक्की जाणार आहेत, किंवा त्यापेक्षाही जास्त. 1 तासही जाऊ शकतो. चला वेळ घेऊ नका सचिन, इट्स रिक्वेस्ट. सचिन केवणे आलाय समोर संगम बोराडे. पहिला बॉल पायावरती लागला आणि इथून पंच सांगतायत बॉलर्स कदाचित अंपायरच्या समोर होते, त्या कारणास्तव कदाचित हा निर्णय घेणं त्यांना थोडं कठीण आहे. बॉलर समोर आला, त्या कारणास्तव पंचांना खरं तर हा डिसिजन घेणं. आणि बॅटर सेफ आहे संगम. सचिन केवणे संगम टॉपचा विषय. दोनही खेळाडू एकमेकांच्या विरोधात. बॅट वरती आहे, ऑन साइडला मारलाय, स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू. पहिली सिंगल कंप्लीट केले. बॉल आता ते विकेट गमवायची नाहीये, त्यामुळे करणला थांबवलंय. 3 बॉल आपण आता सचिन, 2 बॉल सचिनचे पाहिले, 2 बॉल धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 9. असं प्रेशर म्हणतो जेव्हाही सिनियर खेळाडू मैदानाच्या बाहेर येतो, त्यानंतर एक वेगळं प्रेशर यंगस्टर्स वरती बनतं. अजूनही संघ मैदानाच्या आतमध्ये, त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. सचिन केवणे अनुभव बोलतोय त्याचा सध्या तरी. लॉफ करतात, मिस टायमिंग, जेलची शक्यता. हो, चांगला प्रयत्न होते, प्रयत्न चांगले जरूर होते. बघूयात क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचतात. 2 धावा रोखू शकणार नाहीये, 2 मिळतात. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे अजय सर या मॅच मध्ये, प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. काय वाटतं सर, कितीपर्यंत सर टार्गेट हे सेफ टार्गेट मानलं जाईल आता? जर का संगम या मॅच मध्ये खेळला ना, तर किमान जर का 40 रन केल्या तर हे चांगलं टार्गेट होईल. 40 रन्सही वाचवण्याची ताकद जर्मन एक्सेलकडे, कारण उसाटने टीमला देखील त्यांनी 65चं टार्गेट दिलं होतं, पण चांगला प्रतिकार केला होता बॉलिंगने, हे विसरून चालणार नाही. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. या सब चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एखादा चुकीचा चेंडू भेटल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट तुम्हाला लावावीच लागणार आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन 12 ऑन स्कोर कार्ड. याही ओव्हरमध्ये सचिनने जे बॉल टाकले ना स्कोर कार्ड वरती, पहिल्या ओव्हरमध्ये 8 होत्या, 4 आलेले आहेत. मागे टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला टार्गेट केलं होतं पण चेंडू बाहेर निघालाय. लेग स्टिकच्या बाजूने व्हाईट बॉल इथून घोषित करण्याला. परत एकदा व्हाईट टाकला सचिन केवणेने. एक्स्ट्रा धावा खर्च करतोय संगम. आता चर्चा करतोय करणच्या साथीला, स्कोर इथून वाढवायचा आहे, कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. चेंडू ज्या टप्प्यावरती येतात, कदाचित एखादा चेंडू जर का बॅटवरती आला तर वाईट जाऊ न देता कदाचित तो सीमा पार मारावा, असं संगमने कानमंत्र दिलेला असावा. सचिन पुन्हा एकदा. करणचा स्ट्रोक आलाय, खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेले. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड होते संगम. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. फ्रेश काय सांगते, 4 वाजलेत. एनर्जी बघ खेळाडूंची किती आहे. एका रात्रीमध्ये 3 मॅचेस खेळणं, कारण आपण जर पाहिलं तर सर्वांना आरामाची गरज असते, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळत असल्याच्या नंतर सर्व काही दूर ठेवावं लागतं. परंतु कळत न कळत तो थकवा जरूर जाणवतो सर्व खेळाडूंना जरूर. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल इथून कमबॅक केलेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिला षटक कॉमेंट्री बॉक्स एंड काढून टाकला गणेशनं, आणि त्या एंडनं धावा विरुद्ध दिशेने जात होती. त्या कारणास्तव सचिन केने स्वतः सेकंड ओव्हरमध्ये आलेला आणि त्याने जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. एज यस अँड टेकन फलंदाज बाद. धक्का तिसरा, करण पडतात मैदानाच्या बाहेर. 15ला 3 गडी बाद.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावा आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 15. पहाटेचे 4 वाजलेत आणि आता बॅटिंगसाठी आला तो संदीप बोराडे. संदीप बोराडे आलेले बॅटिंगसाठी. आता संगम अजूनही मैदानावरती 2 ओव्हरमध्ये 15 आहेत. 2 ओव्हरमध्ये 15. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिनने दिला 7. आता ही ओव्हर आणि या ओव्हरमध्ये प्रथमेश आलेला आणि प्रथमेशच्या विरोधात संदीप बोराडे नवीन बॅटर मैदानाच्या आत. प्रथमेश या बॉलरच्या विरोधात. आता संगमला कदाचित ही ओव्हर खेळावी लागणार आहे. जास्तीत जास्त चान्स आणि रिस्क पण घ्यावी लागणार आहे संगमला, कारण किती वेळ शांत राहणार. विकेट टिकून फायदा नाही, कारण टीमसाठी धावा मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 15 आलेले आहेत. त्यामुळे संगमला आता या ओव्हरमध्ये तो अटॅक करणं गरजेचं आहे प्रथमेशच्या विरोधात. प्रथमेश धावगतीमध्ये थोडासा पावले काउंट करताना थोडी मिस्टेक झाली असेल. परत एकदा तो धावगती सुरू करेल आणि संगम आता ज्या कॉन्फिडंटने खरं तर स्ट्राईकवरती त्याची मुवमेंट आहे ना प्रियश, असं वाटतं की कदाचित प्रत्येक बॉल सीमा पार पाठवण्याचा त्याचे एफर्ट्स असतील. अभी नाही तो कभी नाही. आता नाही तर कधीच नाही. वर्षभर मॅचची वाट पाहावी लागेल. जे पाठी राखे काट. चला चला, अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. अक्षयचा वापर करण्यात आलेला. अक्षय बैकर. अक्षय बैकर बॉलिंग करण्यासाठी आलेले. खरं तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे गोलंदाज. मागच्या मॅचमध्ये कदाचित थोडासा रेकॉर्ड खराब. बघूयात या मॅचमध्ये तिसरं षटक फेकण्याची संधी अक्षयला मिळते. 3 गडी बाद 15 धावा पाहिजेत. किमान 12 बॉलमध्ये 25 ते 30. वेगवान उडवला स्क्वेअर ऑफ द विकेट. जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने पाठवला. संगमने केली आहे सुरुवात. अक्षयचं स्वागत षटकारानं. मदतीनं 21 झालेला. 21 ऑन स्कोर कार्ड. अक्षय बैकरच्या विरोधामध्ये पहिलाच संगम बोराडेने ठोकलं षटकार. हॅलो हॅलो, व्हॉल्यूम द्या डीजे थोडं. थँक्यू. 21 बनलेला. 21 समोर व्ही मध्ये. गुड शॉट. बरोबर गॅप मध्ये पाठवला. आज स्वीप ॲज अन ॲरो खेळत असताना आलाय चौकार. एक षटकार एक चौकार. ज्या धावा पाहिजे होत्या त्या संगम बोराडेच्या बॅटमधून येत असताना अजय सर. पहिला षटकार, दुसरा चौकार. ओव्हरऑल टोटल जाऊन पोहोचलेले 25. प्रियश खरं तर संगमने सिच्युएशनला हँडल केलं. त्याला माहित होती की या ओव्हरमध्ये स्ट्राईक राखणं, धावा करणं 2 प्रकारचं चॅलेंज होतं आणि ते स्वीकारून त्याने बॅटिंग केली आतापर्यंत चांगली. 2 बॉल, दोनही बॉलवरती बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवलाय तो अक्षय बैकरला आणि आता नवीन स्ट्रॅटेजीने आला राऊंड विकेटने. यावेळेस थांबवलं संदीप बोराडेला. स्ट्राईक राखायची संगमला. रन्स घेतलेली नाही, एफर्ट्स नव्हते धावेसाठी. 3 बॉल आता अक्षयच्या बाकी आहेत. आता संगम परत एकदा मोठ्या स्ट्रोकसाठी एफर्ट्स लावेल का प्रियश, काय वाटतं? कदाचित हा खराब चेंडू होता. ज्याप्रमाणे आधीचे 2 वेल कॉन्फिडंट फटके खेचले होते त्या तुलनेनुसार या फटक्यात देखील कदाचित एक्झिक्यूट करणं गरजेचं होतं. त्या कारणास्तव स्वतःवरती नाराज होतं संगम, कारण फुलर लेनचा बॉल लेग लंच करण्याचा प्रयत्न तितकाच संपर्क होऊ शकलेला नाही. आतापर्यंत 25. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करतात. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन. खेळाडू डाऊन द बॉल पकडली. जेल फलंदाज बाद. धक्का चौथा. मॅचची महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर.
अक्षय बैकरने पलटवार केला आणि संगम बोराड्याची ही विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक होता. नवीन बॅटर रोशन. चला, जय हनुमान एक्सल टीम ची टोटल आहे आतापर्यंत 25. 4 बॉल चांगले टाकलेत आणि इथून आता या धावा किमान 40 प्लस घेऊन जायचं जय हनुमान एक्सलला. 25 धावा झालेले आहेत. 4 बॉल 25. ओव्हर नंबर 3 इथून सुरू आहे. अंतिमचे 2 बॉल. अक्षयला सफलता. चांगलं कमबॅक. चेस करतात. कव्हर मध्ये सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक केला अक्षय बैकरनं. बाकी आहे चेंडू 1. ओव्हर नंबर 3. सलग बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले अक्षय बैकरला. बघूया त्या अंतिम चेंडूवरती जर विकेट मिळाली तर विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल. कमबॅक केलं अजय डायरेसर अक्षय बैकरनं आपल्या टीमसाठी. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. कुणाल आलेत. कुणाल बोराडे नवीन फलंदाज. 7व्या क्रमांकाचा खेळाडू. 25 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विकेट आली तर विकेट अटॅक कंप्लीट होईल. पुन्हा सुंदर टाकलेला. ठप्पा पडल्याच्या नंतर वळण घेतो. डॉट बॉल. 3 ओव्हरमध्ये धावा बनलेल्या 25. एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. चला, एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. तीन ओव्हर आणि धावा आहेत त्या 25. 5 गडी आउट झाले. 2 बॉल मध्ये 10 आले होते. मागचे 4ही बॉल डॉट आले. जय हनुमान एक्सल संघाला थोडं बॅकफुटवर ढकललं मागच्या 4 बॉलवर अक्षयने. लास्ट ओव्हरला सुरुवात. संदीपचा स्ट्रोक आलाय. डीप पॉइंट वरून खेळाडू आला. सिंगल की दुसरी घ्यायची आहे बघायचं आता. सुनीलकडे चेंडू. फलंदाज तर नक्कीच बाद झाला, परंतु सुनीलचं कलेक्शन बघा. अनऑर्थोडॉक्स बाउन्स होता त्याच्या समोर. बघा ऍक्शन रिप्ले. बाउन्सर समोर होता, परंतु कलेक्शन बघा. सुनील केवनेचं अनऑर्थोडॉक्स बाउन्स हा पा समोर, परंतु कुठल्याही प्रकारचा अनकम्फर्टेबलनेस न येता बरोबर गॅदर केला आणि फलंदाज इथून झालेला बाद. 6 गडी आतापर्यंत गमावलेत. प्रथमेशला षटक क्रमांक 4 फेकण्याची संधी मिळते. 26 झालेले अजय डायरेसर. किती धावा अपेक्षित असतील नक्कीच एक्सेल संघाला. यस प्रियश, आपण करता चर्चा करतो की 40 प्लस या धावा होतील, पण जर का संगम राहिला असताना तर कदाचित ही परिस्थिती काही वेगळी असती. पण अजूनही वेळ गेलेले नाही. अजूनही 5 चेंडू आहेत. 40 प्लस होऊ शकतात. गोलंदाज तयार. चांगला टाकलेला चेंडू या क्षणाला ऑनसाइडला टर्न करतात धुळीच्या साह्यानं. पहिली एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला आहे आणि कदाचित 2 धावा इथून पूर्ण झालेच, परंतु पंचानं नॉन स्ट्रायकिंग एंडला रेफर केला.
बॅट्समन सेफ, 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीनं 28 बनलात. अजून 4 बाकी आहेत. 4 मध्ये एखाद 2 मोठे फटके. शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 28 ऑन स्कोर कार्ड. एक मोठा फटका कुणाल बोराडेच्या बॅटमधून आला तर मजा येईल. आणि या एंडने धावा येताना आपण पाहिलं, धावा देखील तिथे प्रॉपर कनेक्ट जर झाला तर मजा येईल मॅच मध्ये. प्रथमेश तयार. यशकडे स्ट्राईक, बरोबर गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये चालला. पहिल्या अटॅकमध्ये फिल्डिंग स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला आहे. थ्रो आउट असा खराब, समोर अनएक्सेप्टेड बाउन्स, अनऑर्थोडॉक्स होता. 2 कंप्लीट. धावा झालेल्या 30. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. या एंडने धावा येत आहेत. या एंडने कनेक्ट झाला तर फटका जातो. या एंडने बरोबर प्रॉपर कनेक्शन केलं तर चेंडू सीमा पार जाऊ शकतो. 30 बनलेल्या दौलेपाडा संघाच्या अगेन्स्ट किमान 35 प्लस. प्रथमेश तयार. चांगला टाकलेला प्रथमेशनं या क्षणाला DRS. TV umpire to director, we have a player review for white ball. Decision pending. Can we have front angle please? Yes, umpire, you can stay with your original decision. It's an fair delivery. Good decision from the umpire. Very good decision from the umpire. चांगला डिसिजन पंच देत असताना. 30 ऑन स्कोर कार्ड. पंच म्हटल्याच्या नंतर न्यायदेवता म्हणून ओळख आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे पंचांचा सिंहाचा वाटा. कनेक्शन प्रॉपर व्ही मध्ये लॉफ्ट करत असताना, ओ गुड फिल्डिंग. जीवन होते त्या ठिकाणी. कनेक्शन प्रॉपर होतं. कदाचित ताकद कमी पडली की काय, परंतु 2 धावा पूर्ण. या अंतिम चेंडूवरती एक मोठा फटका आला तर 40 टार्गेट सेट करू शकेल. बघूयात. 32 तर झालेल्या आहेत. कनेक्शन चांगलं होतं परंतु जीवन शेवटच्या क्षणाला जीवनच्या बरोबर हाताला लागलेला चेंडू. नंतर जरूर 4 धावा मिळू शकल्या असं. या एंडने धावा येतात. जसं पवेलियन मधून सूचना येते तसा तसा फटका यश सजवतोय. 32 बनलेल्या. मागच्या मॅच उसळणे संघाच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी एक्सेल संघाचे. शेवटचा चेंडू. 32 झालेल्यात. यश तयार. लॉफ करतात. कनेक्शन लॉंग ऑफला प्रॉपर झालेलं आहे. निघाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. शेवट गोड करत असताना यशनं लॉंग ऑफला षटकार टोकलेला. एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. 6च्या मदतीने बनलेला 38 धावा. 39 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं. ओमकार तुपे सर. 39. 39 टू विन फ्रॉम अपकमिंग 24. दुसऱ्या सत्रामध्ये बघूयात या 39 धावाचे सतत के डिफेंड होत आहेत. मजा येणाऱ्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या अगेन्स्ट ज्याप्रमाणे गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी करावी लागणार. टार्गेट 39 धावसंख्येचं. 39 टू विन.
चला जय हनुमान ढवळेपाडा 39चा टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवर यशने जो सिक्सर मारला ना तो कदाचित कदाचित भारी ठरू शकतो. चला जय हनुमान ढवळेपाडा ओपनिंग बॅटर आपण रवाना व्हा. शेवटची मॅच क्वालिफायची मॅच आणि 39 रनचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. आणि ही ट्रॉफी आजचा जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल. दोन रात्रीमध्ये आपण पाहिल्या जय हनुमान वाकस, त्यानंतर मात्र कालच्या रात्रीमध्ये डॅनी 11 SBCC उमरोले आणि आज तिसरी रात्र 39चं टार्गेट देऊन सेट झालेलं आहे. चला बॅट्समन लवकर पोहोचा. आमचे ऑफिशियल देखील पोहोचलेले आहेत. अक्षय बैकरने जे कमबॅक केलं ना 4 डॉट बॉल विकेटने, तिथून मॅचमध्ये थोडं धावसंख्या कंट्रोलमध्ये आणली आणि त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये एक षटकार, शेवटचा षटकार थोडा भारी ठरू शकतो आणि जय हनुमान एक्सलला आता बॉलिंग करावी लागणार आहे. प्रियेश काय सांगशील? कदाचित बॉलिंग अटॅक जर का पॉवरफुल झाला तर कदाचित ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगू शकते. या मोमेंटला कदाचित विकेट फॅक्टर महत्वाचं ठरेल. जर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 3-4 विकेट संगम बोराडे, कुणाल, जय हनुमान ढवलेपाडा टीमचे हर्षद मैदानाच्या आतमध्ये. जर का हर्षदने 3 बॉलमध्ये 3 सिक्सर जर का मारले, लावण्य लोंगले यांच्याकडून 1000 आहेत. पहिला बॉलर आहे तो कुणाल. जय हनुमान एक्सलला हा सामना जर का जिंकायचा तर सुरुवातीच्या विकेट घ्याव्या लागतील. जय हनुमान ढवळेपाडा संघाचे जर का टॉप ऑर्डर लवकर आउट केली तर कदाचित मॅच बनवू शकेल. प्रेस काय वाटतंय? बॉलिंग अटॅक तेवढाच चांगला आहे जय हनुमान एक्सेलचा. बॉलिंग अटॅक नक्की स्ट्रॉंग आहे. ज्याप्रमाणे उसाटणे संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी केलेली आहे ते कारनामा आठवावं लागणार आहे. फुलटॉस कव्हर मधून काढलेला डीप कव्हर पॉइंटला सुरुवात दमदार 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं. फटका सुनील केवनेचा, पहिला चौकार. पहिला आलेला चौकार सुनील केवण्यांच्या बॅटमधून. पहिलं षटक टाकतो गोलंदाज कुणाल. आताच्या क्षणाला वेगवान टाकण्याचा प्रयत्न, बरोबर लाईन पकडून चेंडू टाकला जातोय. डॉट बॉल. सुनील केवनेनं 2 मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, कुणालनं जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, परंतु दिस इज अन क्लॅश बिटवीन टायटन्स. 2 धुरंधर मध्ये महत्वपूर्ण संघर्ष. पुन्हा चांगला टाकलेला आहे कुणालनं केलेला आपल्या टीम साठी कमबॅक. पहिला या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये यासाठी तर कुणाल वरती जबाबदारी टाकण्यात आलेली. ही इज अन फास्ट अँड फ्युरियस बॉलर ऑफ टीम एक्सल. जे हनुमान एक्सल संघ मैदानाच्या आतमध्ये ढवलेपाडा टीमचा अगेन्स्ट 2 हात करत असताना ताबडतोब संघर्ष. हा ऍक्शन रिप्ले कट करण्याचा प्रयत्न होता. हो, चांगले एफर्ट्स होते, चांगला सूर लगावला होता, बॉडीला स्ट्रेच केला. झेल किती इम्पॉर्टंट होती, त्या झेलची व्हॅल्यू माहिती होती. पाच धावा. पुन्हा झेलची शक्यता. टर्न होतोय चेंडू. पुन्हा 1 रन. जितक्या धावा कमी आहेत तितका संघर्ष मोठा देत असताना एक्सल टीम जिथे परिस्थिती गंभीर,
बघूया तिथं कोण राहतोय उभा खंबीर, सुनील केवने की दुसरीकडे कुणाल. मजा येणारा मॅच मध्ये अंतिम चेंडूचा खेळ बाकी, फक्त 6 धावा, 39 मोठं टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच हाय व्होल्टेज ठरलेल्या आहेत. लो फुल टॉस, क्लीन अँड क्लिअर हिट खेळलेला आहे सुनील केवनेनं. पूर्णपणे मागच्या 5 चेंडूंचा वचपा जणू का अंतिम चेंडू वरती काढलेला. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 11 ऑन स्कोर, 12 ऑन स्कोर कार्ड विथआउट लॉस. प्रियश, खरं तर जो मागे वर्ल्ड कप झाला जेव्हा भारतीय संघ चॅम्पियन बनला, संजू सॅमसन मध्ये जशी धावांची भूक होती ना, तशी सुनील केवण्याची भूक आहे. का बॅटिंग करतोय, एका ओव्हरमध्ये 12 धावा झाल्या. अजूनही हा चेस थोडा मोठा आहे. 18 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात तर 27. आणि उद्याच्या दिवसामध्ये ज्या होणाऱ्या मॅचेस आहेत, पहिला सामना ओम साई 11 तुर्भे आणि त्यांच्याविरोधात भूमी 11 मांडा. दुसरा सामना त्रिमूर्ती 222 सरकार मानकोली वर्सेस निधी 11 बोरशती. तिसरा सामना सल्ला 11 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी आणि वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली. आणि चौथा सामना स्वराज एंटरप्राइजेस वर्सेस जय बाबा 11 धानीव. भारी मॅचेस होतील प्रेश उद्या. त्यापूर्वी आपली पहिली सेमीफायनल असणार आहे वाकस बनाम उमरोली या दोन टीम मध्ये. जेलची शक्यता, पुन्हा प्रयत्न चांगले होते. रनआउटची चान्स फलंदाजीतून बाद 1 रन जरूर मिळते. एक अर्षद इथून बाद झालेले. कदाचित पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू गॅदर केला असं विकेट किपरनं, कदाचित सुनील केवनीची विकेट येऊ शकली असते का, ते आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु जमेची बाजू आहे की विकेट नक्की आलेली आहे. फलंदाजीतून झालाय बाद. हर्षद मैदानाच्या बाहेर. मन एक्सेल संघाला कमबॅक करण्याची चान्स म्हणजे त्या टीमची फिल्डिंग. आता फिल्डिंगच या संघाला या धावा वाचवण्यासाठी खरं तर फायदेशीर ठरू शकते. कारण जर का फिल्डरने बॉल पकडले, कॅचेस पकडल्या, धावा वाचवल्या, रनआउटच्या विकेट घेतल्या, स्ट्राईक पासून दूर ठेवलं सुनीलला, तर कदाचित या मॅच मध्ये येणाऱ्या 17 बॉल मध्ये अजूनही 26 धावा वाचवता येतील. 8 वाजता या दोन्ही संघाने जवळपास रिपोर्टिंग केलं होतं अजय सर. आणि 8 वाजल्याच्या नंतर जवळपास 4:30 वाजेपर्यंत ती एनर्जी टिकून ठेवणं हे कठीण काम आहे. जरी नॅचरल खेळ पाहता हे टार्गेट छोटं दिसत असेल, परंतु ज्या प्रमाणचा नाईट फॉर्मॅटचा क्रिकेट सध्या तरी सुरू आहे, त्या फॉर्मॅटमध्ये एनर्जी टिकून ठेवून नॅचरल खेळ दाखवणं थोडंसं कठीण होऊन जातं. ते चित्र आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेलं. कारण प्रत्येक खेळाडू ड्रेन आउट होऊन जातो. प्रत्येक खेळाडूला तेवढे एनर्जी स्टोअर करणं फार कठीण आहे. आणि डे फॉर्मॅटमध्ये तरी कधी ना कधी तरी ते चालून जातं, परंतु नाईट फॉर्मॅटमध्ये माणसाला झोप इम्पॉर्टंट आहे. आणि ती मिळाली नाही तर माणूस आपसुपच ड्रेन आउट होतो, थोडीशी बॉडी ड्रेन होते. आणि तसेच चित्र कदाचित पाहायला मिळतं. खोला टाकला, सेन्सिबली ड्राईव्ह करतात, पायांमध्ये होता चेंडू, 1 रन कंप्लीट. हे दोन केवने ब्रदर्स एक्सेल संघाला विजयापासून जर कोण दूर नेऊन जाऊ शकतो तर ते हे दोन खेळाडू आहेत. या दोन खेळाडूंच्या विकेटवरती निर्भर नक्कीच राहिलेला डवलेपाडा संघ. बघत एक्सेल संघ विकेट वरती भर देतोय की डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवतो. आतापर्यंत तर 14 बनलेला, 39चा टोटल टार्गेट. इक्वेशनचा विचार केला, रिक्वायर्ड रन रेट 9.38 वरती जाऊन पोहोचला. वी मध्ये खेळतात, लॉंग ऑन थोडासा दूर आहे, पहिली कंप्लीट. क्लायमॅटिक कंडिशन्स कदाचित साथ देतात एक्सेल संघाला. इतक्या वेगाने चेंडू जात होता, कदाचित असं वाटलं की सहजतेने लॉंग ऑन क्लिअर करेल, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले. 15 झाल्यात. विजयासाठी आणखीन 15 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची गरज आहे.
ब्रेक थ्रू, डॉट बॉल, पर्सेंटेज वाढवावे लागणार आहे तिथून. 15 मध्ये 24. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, स्पोर्ट्स सायकल, इंडिव्हिज्युअल पारितोषिक, 1.5 लाख रुपयांचं रोख पारितोषिक, मनसे रायगड चषकाचा प्रथम क्रमांकाचा आकर्षण करंडक, 32 संघांचा सहभाग. एज पाठीमागे तितक्याशा सोप्या नाहीयेत या 24 धावा, तितक्या सोप्या नाहीयेत या 24 धावा, कारण प्रत्येक डॉट बॉल आल्याच्या नंतर इक्वेशन वाढतं. आता तेच आस्किंग रन रेट जवळपास 10.29 वरती जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा 2 डॉट बॉल, एखाद विकेट, एखाद मोठा फटका, काही होऊ शकते या मॅच मध्ये, कारण क्रीडांगणावरती भरपूर काय आपण पाहिलेलं आहे. मोठ्या धावा चेस, छोट्या धावा डिफेंड, सिक्सरच्या चेंडूचा वापर. पुन्हा चांगला टाकलाय, क्लोज कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंड, चान्स मिस केली. 2 धावा गेलेल्या, परंतु कदाचित या गोष्टीचा गम नसावा. कदाचित यदा कदाचित दोन्ही एंडकडे कुठेही हिट झाली असती तर या छोट्या धावेसाठी घेतलेला मोठा रिस्क होता दौलतपाडा टीमचा. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 17 झालेल्या. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून 22 करायच्या 13 चेंडूंमध्ये. अंतिम चेंडू, खराब बॉल, खराब बॉल. गरज नव्हती एक्सपेरिमेंट करण्याची. अतिशय खराब चेंडू फेकलेला. मागील 5 चेंडूचा महत्व कमी करणारा हा चेंडू होता. खराब चेंडूला विल्हेवाट लावलेली आहे. सचिन केवनेनं टोकलाय षटकार. धावा संख्या जाऊन पोहोचलेली 23. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 16 धावा संख्येची गरज आहे. 12 बॉल 16. अजय सर महत्वाच्या क्षणाला खराब चेंडू फेकला, तरीही मॅच अजूनही बनलेली आहे. 12 बॉल मध्ये 22, म्हणजे या ओव्हरमध्ये मानून चालला. एखाद 2 विकेट आले, एखाद 2 डॉट बॉल आले, 12-15 मॅच शेवटपर्यंत रंगेल. यातील मात्र काही शंका नाही, कारण सहजतेने हार मानेल तो जय हनुमान एक्सेल संघ कसला. ज्याप्रमाणे ही स्पर्धा भरवण्यात आलेली, ही स्पर्धा सर्वांना अवश्य वाटणारी स्पर्धा. 12 मध्ये 16 करायच्यात. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. मनसे रायगड चषकाचा आनंद आपण आतापर्यंत घेत आहोत. तिसऱ्या रात्रीमध्ये जवळपास, जसं मी मागाशी देखील सर उल्लेख केला, की 8 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंतची एनर्जी, 4:30 म्हणजे जवळपास 8.5 ते 9 तासांची एनर्जी स्टोअर करणं एखाद्या ह्युमन बिंगला भरपूर कठीण, आणि त्या कंडिशन्समध्ये मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं. बारा चेंडूंमध्ये 16 धावा संख्येची गरज आहे. मनसे रायगड चषकाचा आनंद आपण घेत आहोत, आणि ज्याप्रमाणे ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठत गेलेली आहे, ज्याप्रमाणे ही स्पर्धा फक्त आता गारपोलीकरांसाठी मर्यादित राहिलेली नाही, तरी ही स्पर्धा रायगड, ठाणे व अखंड महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करणारी ही स्पर्धा. कारण स्वतः अविनाश जाधव साहेबांनी या स्पर्धेचं कौतुक केलं, त्यामुळेच ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या विभागापुरता मर्यादित नाहीये, तर ही स्पर्धा आता 7 समुद्र पार पोचलेली. आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट टीमनं आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट टीमने इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला संधी दिली, आणि त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी देऊन समालोचन करण्याची 2 रात्रींमध्ये संधी निर्माण करून दिली. थँक्यू सो मच निकेशजी राऊत, ओमकारजी तुपे, अक्षयजी राऊत, आपलं मनापासून आभार. बस ही स्पर्धा अशीच यशाची उंच शिखर गाठवतात, आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभागी होण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तुर्तास मी थांबतोय. 12 चेंडूंमध्ये 16ची गरज आहे. 12 चेंडू होता. चला वळूयात मॅचच्या दिशेने, ऐकूयात अजय डायरे सर यांचा आवाज. 12-16 पाहिजेत, आणि पहिल्या बॉलवरती मारलाय तो मात्र सुनील केवनेने चौकार. प्रियश करदार जानमन एक्सेल संघाकडे लढण्याची ताकद कुठून आली ना, तर आजची रात्र त्यांनी घाबरायचं नाही या टॅगलाईनने सुरुवात केली होती, आणि ती हिंमत आता त्यांना दाखवायची, कारण सामना
हा ट्रॉफी जिंकणार आहे आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये अजूनही 12 धावा करायचे. 11 बॉल 12, एक विकेट पाहिजे आता. सचिन केवने किंवा सुनील केवने एक जरी या मोमेंटला विकेट आली ना तरी प्रेशर बनवता येईल. 8.5 तासांपेक्षा अधिकचा कालावधी, इतकी एनर्जी, पण ट्रॉफी जिंकण्याची जिद्द जानमन एक्सेलने देखील आता ठेवली आणि जानमन ढोळेपाडा देखील एफर्ट्स लावतोय. 11-12 लेफ्ट केलाय चेंडू, व्हाईट बॉल टाकलाय. एक धाव फार महत्वाची आहे. 11 मध्ये 11. आताच बरोबर पर बॉल एकच रन करायची. विकेट हवी आहे या मोमेंटला. डॉट बॉलही टाकावे लागतील. इतकी एनर्जी टिकवणं म्हणजे सगळ्यांसाठी, मग आयोजक असतील, कॉमेंटेटर असतील, खेळाडू असतील, डीजे वाले असतील, सगळ्यांना. कारण डे फॉर्मॅटमध्ये आपण जेव्हा मॅचेस खेळतो ना किमान 5 ते 6 तासामध्ये मॅचेस कंप्लीट येतात. पण गोल्डन फिंगर आमचे डीजे वाले जबरदस्त. कुणाल डायरेक्ट खरं तर ते नेहमी लकी राहिलेले मनसे रायगड ट्रॉफी मध्ये. समोर आहे धावेपासून थांबवायचंय. एकच रन. 10 बॉल 10. मॅच अजूनही बनेल जर का डॉट बॉल आले. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिल्यानंतर बॅटर आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नव्हतं. असं वाटलं की थोडा संघर्ष करत होता सचिन केवने, सुनील केवने. पण जो एक खराब चेंडू टाकला, जो सिक्सर मारला सचिन केवनेने, तिथे थोडं ओझं हलकं झालं. आणि आता मॅच अजूनही बाकी आहे. 10 बॉल 10 रनची गरज आहे. एफर्ट्स लावतोय गोलंदाज. डॉट बॉल हवा, विकेट हवी आहे. रिव्हर्स मारायचं होतं, शरीर भेदी ठरलाय चेंडू. डॉट बॉल काढलाय. जानमन एक्सेल देखील आता विजयासाठी त्या ताकदीने एफर्ट्स लावतात. सामना अजूनही 50-50 आहे. क्रॅक जॅक 50-50. अजूनही मॅच कोणताही संघ जिंकेल सांगता येणार नाही. tenniscricket.in खूप छान लाईव्ह टेलिकास्ट. आणि कुणाल डायरे खरं तर टेक्निकल ऑपरेटर, गोल्डन फिंगर म्हणून त्यांची ओळख आहे. बरोबर समोर उडवलाय. सडक पे कडक बेधडक सचिन केवनेचा हा स्लॉट मध्ये आला, प्लॉट मध्ये पाठवला. आउट ऑफ द पार्क सिक्सर होती. 9 चेंडू विजयासाठी धावा हव्यात. 8 बॉल 4. 8 बॉल 4. काउंटिंग आमचे स्कोरर गोल्डन फिंगर कुणाल, ओमकार तुपे यांचं देखील कौतुक. आणि वाह, यावेळेस मात्र कदाचित हा चेंडू बाहेर आहे. व्हाईट बॉल आलाय. आता 8 मध्ये 3. 8 मध्ये 3. खरं तर या स्पर्धेमध्ये 2 रात्र खरं तर ज्यांनी खूप छान समालोचन केलं. 8.5 तासाची एनर्जी आज त्यांनी टिकवली. तर प्रियेश बाबरे यांचा देखील सन्मान आम्ही करतो. प्रियेश, थँक्यू सो मच. चांगला बॉल टाकला. यावेळेस देखील डॉट आलेला आहे. मॅच अजूनही बाकी आहे. जानमन एक्सेल देखील हार मानायला तयार नाहीये. मॅच मध्ये हा डॉट बॉल. 7 बॉल 3 ची गरज आहे आता. 7 बॉल 3. हा चेंडू डॉट पाहिजे. मस्ट नीडेड डॉट बॉल हवा जानमन एक्सेलला. पण सचिन केवने समोर आहे. 7 बॉल 3 ची गरज आहे. अंतिम बॉल आहे. डॉट हवा टीमला. सचिन केवनेच्या बॅट मधून विजयाचा चौकार. मनसे रायगड चषक 2026 जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा आणि तिसऱ्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालाय. विजयाचा चौकार मारलाय सचिन केवनेने. क्वालिफाय झालाय जय हनुमान ढोळेपाडा हा संघ. अभिनंदन टीम जय हनुमान ढोळेपाडा आणि हार्ड लक, वेल प्लेड टीम जय हनुमान एक्सेल. आजच्या लॉट्स मध्ये कर्जत तालुक्यातील एकमेव संघ होता जय हनुमान एक्सेल. 2 मॅचेस भारी खेळला, जबरदस्त खेळ झाला आणि तिसऱ्या मॅच मध्ये जय हनुमान ढोळेपाडा संघ विजय होऊन पोहोचला या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खरं तर आपल्या गोलंदाजी देखील ज्यांनी चांगली केली